आणि चूक एखादी जरी असली ना तर देव शिक्षा करतो. समजते का तुम्हाला? फळ खाल्लं एवढं एकच गोष्ट, फळ खाल्लं बरं का, ज्या झाडाचं फळ खाऊ नको त्या झाडाचं फळ, एक चूक होती. अजून काय चुका त्याने केलेल्या? एकच चूक ना, त्याने आज्ञा मोडली आणि प्रभूने त्याला बागेतनं बाहेर काढलं. तुम्हाला शिक्षेच्या आदरासंबंधानं का म्हणतो माहिती का? आदामाने एवढी आर्ग्युमेंट केली, पण जेव्हा देवानं त्याला शिक्षा दिली नाही, त्यानं शिक्षा दिली त्यास त्यानं प्रत्युत्तर केलं नाही, शिक्षा स्वीकारली. याला म्हटलं पुन्हा उभं राहणं. जेव्हा परमेश्वर तुम्हाला काही गोष्टीमध्ये शासन करतो ना, नम्रतेनं शिक्षा स्वीकारा. का? कारण बायबल सांगतं पहिल्या आदामानं बाग गमावली, पण दुसरा आदाम ज्यानं शिक्षा स्वीकारली, प्रभूनं त्याला पुन्हा एकदा गेलेली अधिकाराची चावी परत केली.